नमस्कार. तर आज आषाढी एकादशी निमित्त मी रताळ्याचे वेगवेगळे प्रकार करायचे ठरवले. तर त्यासाठी मी रताळे घेतले होते. छान आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण त्याला खूप माती असते. त्यानंतर त्याचे गोल काप करून घेतलेत आणि रताळे लगेच काळे पडतात म्हणून मी पाण्यात टाकून घेतलेत. नंतर एका पॅनमध्ये तूप घालायचे आणि रताळ्याचे जे काप आहेत ते त्यात टाकून थोडेसे शिजवून घ्यायचे. शिजवून घेतले की त्यात गूळ टाकायचे आणि छान मिक्स करायचे आणि परत एकदा एक वाफ काढून घ्यायची. हे गूळ असा पातळ झाला की त्याला छान चिटकून राहतो. तर हे झाले आपले रताळ्याचे गोड काप तयार. तर आता मी करते रताळ्याचा खीस. त्यासाठी रताळ्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि खिसून घ्यायची आहेत. त्यानंतर लगेच पाण्यात टाकून घ्यायचे आहेत म्हणजे काळे पडणार नाहीत. त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे शेंगदाण्याचं. उपवासाला शेंगदाण्याचं तेलही चालतं. नंतर जिरे, मिरचीचे छोटे काप आणि आपण जे रताळे घेतले होते त्याचं सगळं पाणी काढून ह्या खीस टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे छान मऊसर शिजतो आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. हा झाला आपला खीस तयार. तर आता मी करत होते रताळ्याची भजी. त्यासाठी रताळे धुवून घेतलेले, साल काढून खिसून घ्यायचे. त्यानंतर त्यात टाकायचे अर्धा वाटी राजगिऱ्याचं पीठ, नंतर अर्धा वाटी साबुदाण्याचं पीठ आणि थोडेसे जिरे टाकायचे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मिरची टाकू शकता, हिरवी मिरची किंवा तिखट टाकू शकता. तर इथे मी अर्धा चमचा तिखट टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे भज्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं तेल गरम करायचं आणि त्यात हे भजी छान तळून घ्यायचे. खूप खरपूस आणि कुरकुरीत लागतात.